अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। बघा, खंडोबांचं नवरात्र सुरू होतोय, म्हणजे आपण त्याला देव दिवाळी म्हणतो। 13 डिसेंबर बुधवारी खंडोबा नवरात्र, म्हणजे आपण त्याला म्हणतो मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव। हे 13 डिसेंबरला बुधवारी सुरू होतंय आणि ते 6 दिवसांचं असतं। तर सोमवारी 18 डिसेंबरपर्यंत चंपाषष्ठीपर्यंत आपण हे खंडोबांचं नवरात्र साजरं करत असतो। बघा, जसं आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो, तितकीच सेवा आपल्याला आपल्या कुलदेवतांची सुद्धा करायची असते। कोणाचे कुलदैवत हे ज्योतिबा असतात, कोणाचे खंडोबा असतात। पण बघा, या 6 दिवसांमध्ये आपल्याला जमेल तेवढी खंडोबांची सेवा करायची आहे। खंडोबांचं नवरात्र जे आहे ते आपल्याला साजरं करायचं आहे। तर देवदिवाळीपासून म्हणजे 13 डिसेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत चंपाषष्ठीपर्यंत हे 6 दिवस आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे। मी मागच्या वर्षी पण हा उपाय सांगितला होता, बऱ्याचशा ताईंनी दादांनी हा उपाय केला होता। अतिशय प्रभावी आणि खूप सोपा असा हा उपाय आहे, त्यामुळे नक्की करा। हा उपाय केल्यामुळे खंडोबांची भरभरून कृपा आपल्या घरावर राहील। बघा, जेवढे नवरात्रीचे दिवस महत्त्वाचे असतात ना, तेवढेच हे खंडोबांचे नवरात्रीचे 6 दिवस खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे या 6 दिवसांमध्ये आपल्याला एक वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। अतिशय महत्त्वाची आणि खूप लाभ देणारी ही वस्तू आहे। तर त्यामुळे न चुकता तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे। आणि बघा, त्यानंतर मार्गशीर्ष महिना पण सुरू होतो। आता बघा, ज्या दिवसापासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतं तर तेव्हापासून मार्गशीर्ष महिनासुद्धा सुरू होत असतो। तर हा महिनासुद्धा अतिशय शुभ असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जर काही प्रभावी उपाय केले ना, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो। म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्या ताईंना सांगते, मी कालच तुमच्यासोबत खंडोबांचं जे घट बसवतात तर ते कसे बसवायचे आहेत, अखंड दिवा कसा लावायचा आहे, याबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। प्रत्यक्ष मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। तर बघा, तुम्ही समजा घट जरी नसेल बसवत तर तुम्ही अखंड दिवा लावू शकतात। आणि जी मल्हारी सप्तशती आहे त्याचा तुम्हाला पाठ करायचा आहे। ते पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पाठ कसा करायचा आहे। त्यामुळे न चुकता एवढं झालंच पाहिजे। घट बसवणं पण अगदी काही अवघड नाही, तुम्ही बसवू शकता। त्याचे पण सगळे नियम वगैरे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, सगळी माहिती। तर बघा, आता आपल्याला 13 डिसेंबरपासून देवघरामध्ये वस्तू ठेवायची आहे। तर ही वस्तू काय आहे ते मी तुम्हाला सांगते। बघा, खंडोबा म्हटले का आपल्या डोक्यामध्ये पहिले जेजुरी येते, आणि जेजुरी म्हणजे सगळीकडे पिवळा 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 रंग असतो। हळदीने माखलेली अशी ही जेजुरी असते। तर त्यामुळे तुम्हाला खंडोबांचं नवरात्र जेव्हा सुरू होतंय 13 डिसेंबरला बुधवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, ठीक आहे। जे सुकं खोबरं असतं, जे आपल्याला किराणा दुकानात मिळतं, ठीक आहे। खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ओलं घेऊ नका, सुकंच घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे। भंडारा म्हणजे हळद, ठीक आहे। तर तुम्हाला त्याच्यामध्ये हळद भरायची आहे। खंडोबांना हळद ही अतिशय प्रिय आहे। तर त्यामुळे अख्ख्या जेजुरीमध्ये सगळीकडे पिवळी पिवळी हळद असते। आपण तुम्ही गेला असेल, मला माहिती गेला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, पण तुम्ही बघा। आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला हळद भरून ठेवायची आहे। आणि त्यावर तुम्हाला 1 किंवा 11 बेलपत्र, एका बेलपत्राला वरती 3 पानं असतात। बेलपत्र आपण शंकर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करत असतो। आणि खंडोबा हे महादेवांचेच एक रूप मानलं जातं। तर त्यामुळे तुम्हाला सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरायची आहे आणि त्यावर तुम्हाला 1 किंवा 11 बेलपत्र व्हायचे आहेत, ठीक आहे। असं तुम्हाला ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे जागा असेल तिथे ठेवायची आहे। आणि हा उपाय तुम्ही 13 डिसेंबरला बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी पण करू शकतात। फक्त खूप उशिरा रात्री वगैरे करू नका। तुम्ही अगदी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर जरी करून ठेवलात तरी चालेल, पण नक्की करा। बघा, खंडोबा हे महादेवांचं रूप आहे आणि आपल्याला माहिती आहे आपले महादेव हे भोलेनाथ आहे। ते आपल्या भक्तांच्या अगदी भोळ्या हाकेला सुद्धा, भोळ्या सेवेला सुद्धा ते प्रसन्न होत असतात। त्यांच्या हाकेला ते धावून जात असतात। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करा। आणि बघा, जसं आपण आपल्या आईची, कुलदेवीची सेवा करतो, तसंच कुलदैवत हे आपले वडील असतात। फक्त आपण आईची सेवा केली आणि वडिलांची केली नाही तर असं चालणार नाही। त्यामुळे आई कुठेतरी नाराज होऊ शकते। त्यामुळे आपल्याला आपल्या आईसोबत वडिलांची सुद्धा सेवा करायची आहे। म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, या 6 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेवढे बरेचसे उपाय आणि सेवा मी तुमच्यासोबत ऑलरेडी आणलेले आहेत। तर ते तुम्ही नक्की करा। आणि हा उपाय तर करायचाच आहे। फक्त ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे खोबऱ्याची, आणि त्याला रोज तुम्ही नमस्कार करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला बघा, चंपाषष्ठीपर्यंत हे ठेवायचं आहे। आणि शेवटच्या दिवशी
बरेचसे लोक तळी भरतात. चंपाषष्ठीला जे घट बसवतात तर ते त्यांच्याकडे तळी भरली जाते. तर तुम्ही ती खोबऱ्याची वाटी, त्यानंतर बेलपान आणि तो भंडारा त्या तळीमध्ये सुद्धा वापरू शकतात. ते खोबरं तुम्ही खाऊ शकतात, ती हळदसुद्धा तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे. आणि थोडासा भंडारा तुम्हाला तुमच्या घराच्या चारही दिशांना फेकायचा असतो. आणि जर जास्त उरलेला असेल भंडारा म्हणजे हळद, तर ती तुम्ही प्रवाहित करू शकतात, पाण्यामध्ये टाकू शकतात. आणि खोबरं जे आहे ते प्रसाद म्हणून तुम्हाला सगळ्यांना खायचं आहे. आणि बेलपान वगैरे जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ नंतर टाकू शकतात, 6 दिवसांनंतर, चंपाषष्ठीनंतर. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही हा उपाय केला नसेल तर महिलांनो, दादांनो नक्की करून बघा. बरेचसे लोक त्यांनी हा मागच्या वर्षीसुद्धा उपाय केला होता आणि अतिशय हा प्रभावी उपाय आहे. खंडेरायांची जी सेवा आहे ती आपल्याला या 6 दिवसांमध्ये करायचीच आहे. बघा, आपण घट नाही बसवले तुम्ही तरी चालेल, पण तुम्ही हा उपाय करा. देवघरामध्ये अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे ही वस्तू ठेवा आणि अखंड ज्योत लावा. जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस तेवत दिवा ठेवतो, त्याचप्रमाणे तुम्हाला 6 दिवस म्हणजे बुधवारपासून 13 डिसेंबरपासून तर तुम्हाला 18 डिसेंबरपर्यंत देवघरामध्ये एक दिवा ठेवायचा आहे, जो अखंड तेवत राहील. त्यामध्ये वेळोवेळी तेल टाकायचं आहे बस. आणि त्या दिव्याला फक्त रोज तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तर या 6 दिवसांमध्ये अखंड दिव्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे जेवढं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला देत असतो. त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते. तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.